नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया अंडा भुर्जी। अंडा भुर्जी बनवण्यासाठी मी इथे 10 अंडे घेतलेले आहे, 3 मोठे साईजचे कांदे चिरलेले आहे, 2 टमाटर चिरलेले आहे बारीक बारीक आणि 10 ते 12 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर आता आपण बनवूया अंडा भुर्जी। अंडा भुर्जी बनवण्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 3 बुटले तेल टाकून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे कढई तापवून घेणार आहे। मी इथे 1.5 चम्मच जिरं टाकून घेणार आहे आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे आणि यानंतर बारीक चिरलेला कांदा। तुम्ही यामध्ये कांद्याचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता आणि कमी सुद्धा करू शकता आणि हे कांदे मी चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आणि यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे, 1 चम्मच धनेपूड आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आणि 2 टमाटर चिरले होते बारीक, ते सुद्धा टाकून घेणार आहे। आणि यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे व आता मी यामध्ये 3 चम्मच तिखट टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। व आता मी यामध्ये अंडे फोडून टाकून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्वच अंडे फोडून घेणार आहे। आणि अशा प्रकारे आपले सर्व अंडे फोडून तयार झालेले आहेत आणि हे आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। अंड्याची चटणी 7 जणांसाठी केलेली आहे, तर तुम्ही इथे अंडे कमी जास्त सुद्धा घेऊ शकता। तुम्ही बघू शकता इथे आपली अंड्याची चटणी शिजत चाललेली आहे। अंडे टाकल्याच्या नंतर अंड्याची चटणी सतत फिरवायची आहे, जेणेकरून आपली अंड्याची चटणी ही करपणार सुद्धा नाही। तुम्ही बघू शकता इथे आपली अंड्याची चटणी मस्तपैकी मोकळी झालेली आहे व आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी।
आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। ही अंडा भुर्जी आपण चपातीसोबत किंवा पावसोबत सुद्धा खाऊ शकतो। चला तर या मग अंडा भुर्जी खायला, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली तर तुम्हाला। विदर्भाचा खादाडू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।